आजचा जो व्हिडिओ आहे हा एक स्पेशल व्हिडिओ आहे. जर तुम्हाला काही रिलेशनशिप प्रॉब्लेम असेल तर समजा तुम्हाला काही रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे आणि ते तुम्हाला हील करायचं आहे. तो प्रॉब्लेम रिझॉल्व करायचा आहे, पॅचअप करायचा आहे. तर याच्यासाठी एक होपोनोपोनोचं वेगळं टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे की जे खूप इफेक्टिव्ह आहे, पॉवरफुल आहे आणि रिझल्ट नक्कीच देणार आहे. हे काय टेक्निक आहे हे आता आपण याच्यापुढे पाहूया. याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळ. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे. तुमचं कोणाशी रिलेशन काही बिघडलं आहे का? समजा कोणाशी काही भांडण झालं आहे, काही कॉन्फ्लिक्ट आहे, काही मतभेद झाले आहेत. मग ते कोणीही असेल, मे बी हजबंड वाईफ रिलेशन असेल किंवा पॅरेंट्सबरोबर असेल, इनलॉज बरोबर असेल, फ्रेंड्समध्ये असेल किंवा वर्कप्लेसमध्ये असेल, बॉस, कलिग्स, कुठल्याही रिलेशनमध्ये जर तुमचा सध्या काही प्रॉब्लेम चालू असेल आणि तो तुम्हाला ओव्हरकम करायचा असेल, हील करायचा असेल, पॅचअप घडवून आणायचा असेल, तर त्याच्यासाठी आज मी तुम्हाला होपोनोपोनोचं एक अमेझिंग टेक्निक सांगणार आहे. हे टेक्निक वापरून तुम्ही तुमचं जे रिलेशन आहे, जे बिघडलेलं रिलेशन आहे, हे पुन्हा तुम्ही पूर्वीसारखं करू शकता. आणि हे काय टेक्निक आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एखाद्या रिलेशनमध्ये जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा सुरुवात अगदी छोट्याशा गोष्टींनी होते आणि हळूहळू ती गोष्ट वाढत जाते. कधी कधी मोठं भांडण होतं, कधी कधी अबोला होतो आणि तो दुरावा जो असतो तो वाढत जातो आणि प्रत्येकाला असं वाटतं की समोरच्यानी यावं आणि मला सॉरी म्हणावं. आणि दोघंही जण वाट पाहत राहतात आणि या वाट पाहण्यामध्ये खूप वेळ निघून जातो आणि ते जे भांडण असतं किंवा तो जो काही वाद असतो तो तसाच राहतो आणि त्यामुळे दुरावा आणखीनच वाढत जातो. तुमच्या बाबतीत असं काही होतं आहे का? आणि तुम्हाला हा दुरावा कमी करायचा आहे, पॅचअप घडवून आणायचा आहे, तर याच्यासाठी अगदी एक सोपी गोष्ट करायची आहे. याच्यासाठी तुम्हाला ज्या पर्सनबरोबर प्रॉब्लेम आहे, ज्या पर्सनशी तुमचं भांडण झालं आहे, त्याचा एक फोटो लागणार आहे. ती फिजिकल हार्ड कॉपीसुद्धा असू शकते किंवा त्यांचा फोटो तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये असला तरीसुद्धा चालेल. फक्त त्यांचा फेस व्यवस्थित दिसला पाहिजे आणि तुम्हाला त्या फोटोला बघून होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायची आहे. तुमच्यापैकी काही जणांना होपोनोपोनो म्हणजे काय माहिती असेल, काही जणांना होपोनोपोनो प्रेयर काय आहे माहिती नसेल. जर तुम्हाला होपोनोपोनो प्रेयर काय आहे माहिती नसेल तर स्मिता निराळे या चॅनलवर होपोनोपोनो या टॉपिकची एक प्लेलिस्ट आहे, ती तुम्ही नक्की चेक करा. म्हणजे तुम्हाला होपोनोपोनोबद्दल डिटेल माहिती मिळेल. पण तरीसुद्धा इथे मी ब्रीफली तुम्हाला सांगते की होपोनोपोनो प्रेयर काय आहे. होपोनोपोनो प्रेयर ही एक एशियंट हवाईन प्रेयर आहे आणि ही जी प्रेयर आहे ही वापरत असतात दोन व्यक्तींमधली किंवा कुठल्याही गोष्टीमधली निगेटिव्हिटी क्लिअर करण्यासाठी. ही एक क्लिअरिंग प्रेयर आहे. या प्रेयरच्या चॅन्टिंगमुळे आपल्या आतली किंवा आपल्यामधली आणि दुसऱ्या लोकांमधली किंवा वस्तूंमधली निगेटिव्हिटी जी असते ही क्लिअर होत असते. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिलेशनशिपबद्दल बोलत आहोत. तर तुमचं समजा कोणाशी काही भांडण असेल, काही मतभेद झाले असतील, अबोला असेल किंवा दुरावा निर्माण झाला असेल आणि तुम्हाला पॅचअप घडवून आणायचा असेल, तर त्याच्यासाठी या पॅचअप घडवून आणण्यासाठी आता ही प्रेयर आपल्याला इथे वापरायची आहे. तुमच्यामध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी या प्रेयरने आपण दूर करणार आहोत. आणि जेव्हा ही दूर होते तेव्हा निगेटिव्हिटी दूर होते, त्यामुळे तिथे पॉझिटिव्हिटी क्रिएट होते आणि तुमचं पॅचअप घडून येतं. तर ह्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला त्या पर्सनचा फोटो घ्यायचा आहे. जसं मी मगाशी म्हटलं, हार्ड कॉपी किंवा तुमच्या मोबाईल, लॅपटॉपमध्ये असलं तरीसुद्धा चालेल. आणि त्या फोटोकडे बघून, त्या पर्सनच्या डोळ्यामध्ये बघून तुम्हाला होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायची आहे. होपोनोपोनो प्रेयर म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
हे 4 स्टेटमेंट्स मिळून एक होपोनोपोनोचा राऊंड होत असतो. असे तुम्हाला मल्टिपल राऊंड्स त्या फोटोकडे बघून चॅन्ट करायचे आहेत आणि हे थोडा वेळ चॅन्ट करत राहायचं आहे. जेव्हा तुम्ही हे चॅन्टिंग करायला लागाल तेव्हा तुमच्या मनामध्ये वेगळे वेगळे इमोशन्स यायला लागतील. तुमच्या दोघांमध्ये जे काही घडलं ते तुम्हाला आठवेल आणि त्यामुळे मे बी तुम्हाला राग येईल किंवा वाईट वाटेल, तुमच्या डोळ्यातून पाणी यायला लागेल, आणखी काही इमोशन्स तुमच्या मनामध्ये यायला लागतील. तर असं होत असेल तर ते होऊ द्या, त्याला सप्रेस करू नका. अशामुळे तुमच्या माइंडमधली, तुमच्या मनातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर निघून जात असते, रिलीज होत असते. आणि असं त्या फोटोकडे बघून, त्या पर्सनच्या डोळ्यामध्ये बघून, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही प्रेयर थोडा वेळ तुम्ही चॅन्ट करत राहा. थोडा वेळ अनइझी वाटेल, इमोशनल वाटेल, इट्स ओके, तरीसुद्धा ही प्रेयर कंटिन्यू करत राहा. आणि थोड्या वेळाने तुम्हाला काम वाटायला लागेल, शांत वाटायला लागेल, पीसफुल वाटायला लागेल, लाईट वाटायला लागेल. असं वाटायचं कारण काय आहे? असं वाटायचं कारण म्हणजे तुमच्या मनातली जी काही निगेटिव्हिटी होती, त्या पर्सनबद्दल जे काही तुमच्या मनामध्ये होतं निगेटिव्ह, हे सगळं रिलीज होत असतं, क्लिअर होत असतं या होपोनो प्रेयरच्या चॅन्टिंगमुळे. आणि जेव्हा तुमच्या माइंडमधली, तुमच्या मनामधली निगेटिव्हिटी क्लिअर होते, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह होता, तेव्हा तुम्हाला समोरच्या पर्सनकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळायला लागतो. आता तुम्हाला असं वाटेल की ही प्रेयर किती वेळेला करायची, किती दिवस करायची. तर तुमच्या माइंडमध्ये किती निगेटिव्हिटी आहे, किती इंटेन्सली तुम्ही निगेटिव्ह फील करत आहात, किंवा जो काय कॉन्फ्लिक्ट आहे, जे काय भांडण आहे, हे किती जुनं आहे. अगदी रिसेंट असेल, छोटंसं भांडण असेल तर ते लवकर रिझॉल्व्ह होईल. पण खूप मोठं भांडण झालं असेल, खूप जुनं असेल, तुम्ही खूप डीपली हर्ट झाला असाल, तर ते हील व्हायला थोडा वेळ लागेल. ही जी प्रेयर आहे, हे जे टेक्निक आहे, होपोनोपोनो फोटो टेक्निक म्हणतात त्याला, हे टेक्निक तुम्ही ॲटलिस्ट 21 दिवसांसाठी करा. आणि 21 दिवसांमध्ये तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला चेंजेस दिसायला लागतील. पण हे टेक्निक करत असताना अशी अपेक्षा करू नका की समोरची व्यक्ती येऊन मला सॉरी म्हणेल, कधी म्हणेल. असं डेस्परेट होऊ नका किंवा काही एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. हे होपोनोपोनो फोटो टेक्निक करत असताना एवढंच माइंडमध्ये ठेवा की मला माझं क्लिअरिंग करायचं आहे. माझ्या मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती मला क्लिअर करायची आहे. या इंटेन्शननी हे टेक्निक करा आणि मग सरेंडर करा, युनिवर्सवर ट्रस्ट करा आणि तुम्हाला जसे हवे तसे रिझल्ट्स मग तुम्हाला मिळायला लागतील. इथे डेस्परेट होणं किंवा दुसऱ्यांकडून काहीतरी एक्सपेक्ट करणं हे ब्लॉकेजेस असतात. तर हे ब्लॉकेजेस तुम्ही रिलीज करा, याच्यामध्ये जाऊ नका. कुठल्याही प्रकारची एक्सपेक्टेशन करू नका. फक्त युनिवर्सवर ट्रस्ट करा आणि एक वेळ द्या ती प्रोसेस होण्यासाठी, हे क्लिअरिंग होण्यासाठी काहीतरी थोडा वेळ द्या. ॲटलिस्ट 21 दिवसांचा वेळ द्या. तुमच्यापैकी काही जणांना 21 दिवसांपेक्षा जास्त वेळसुद्धा लागू शकतो. जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट्स मिळत नाही आहेत तोपर्यंत ही प्रेयर, हे टेक्निक तुम्ही करत राहा. आणि तुम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला, काही चेंजेस दिसले, काही रिझल्ट्स मिळाले, तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये काही दिवसानंतर येऊन नक्की कमेंट करा, तुमचे रिझल्ट्स शेअर करा. हे होपोनोपोनो फोटो टेक्निक करत असताना तुमच्या मनामध्ये असं येऊ शकतं की आमच्या दोघांमध्ये जे काही झालं आहे त्याच्यामध्ये माझा काही दोष नाही आहे, मग मी कशाला हे टेक्निक करू. तर हे टेक्निक त्यांच्यासाठी आहे की ज्यांना असं वाटतं की पुन्हा ती व्यक्ती आपल्या लाईफमध्ये यावी किंवा पुन्हा आपले रिलेशन्स पूर्वीसारखे चांगले व्हावे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या आणि हे टेक्निक करून बघा. कारण हे भांडण, हे कॉन्फ्लिक्ट, हा मतभेद जो काही तुमच्या लाईफमध्ये आला आहे, ही कुठेतरी तुमची फ्रिक्वेन्सी असते. आणि जेव्हा तुम्ही
हे टेक्निक करता तेव्हा तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीमधून बाहेर येता. तुमचीच ती निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी असते की ज्यामुळे हे भांडण, हे कॉन्फ्लिक्ट तुमच्या लाईफमध्ये आलेलं असतं, ती चेंज होते आणि मग तुम्ही पुन्हा असे भांडण म्हणा, कॉन्फ्लिक्ट्स अट्रॅक्ट करणार नाही. सो जर तुम्हाला पॅचअप घडवून आणायचा असेल, ती व्यक्ती परत तुमच्या लाईफमध्ये यावी असं वाटत असेल, तर त्या गोष्टीची, त्या सिच्युएशनची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या आणि हे होपोनोपोनो फोटो टेक्निक नक्की करून बघा आणि रिझल्ट्स मिळाले की कमेंटमध्ये येऊन नक्की शेअर करा. आय होप आजचं हे होपोनोपोनो फोटो टेक्निक तुम्हाला आवडलं असेल आणि तुमच्या लाईफमध्ये असं काही असेल, कोणाशी तुमचं भांडण झालं असेल, मतभेद झाले असतील आणि ते तुम्हाला आता बंद करायचं आहे, पॅचअप करायचं आहे, ती व्यक्ती परत तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हवी आहे, तर हे टेक्निक नक्की करून बघा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हे टेक्निक तुम्हाला आवडलं असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये कोणाला असा रिलेशनशिप प्रॉब्लेम असेल तर त्यांना याच्यामुळे हेल्प होईल. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.